मंडळी, आज जे सांगणार आहे ते ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. कारण ठाकरे बंधूंनी जो खेळ मांडलाय ना, तो खेळ समजून घेतला तर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचे 6 महिने काय होणार आहे. आणि मंडळी, हे मी माझ्या मनाने सांगत नाही, हे सांगतात ती आकडेवारी, हे सांगतो तो इतिहास, आणि हे सांगतात ती तारखा जी कधीच खोटी बोलत नाहीत. तर मंडळी, कान उघडे ठेवा, डोळे मोठे करा आणि लक्षपूर्वक ऐका. कारण आज लाईव्ह महाराष्ट्र 24 वर असं काही उघड होणार आहे जे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही चॅनलवर ऐकायला मिळणार नाही. मंडळी, 26 जुलैला मुंबईत एक मोर्चा निघणार आहे. आणि हा मोर्चा सामान्य नाही, हा मोर्चा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा टर्निंग पॉइंट आहे. कारण या मोर्चात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. आणि मंडळी, हे 2 नाव एकत्र ऐकलं की सत्ताधाऱ्यांच्या पोटात गोळा येतो. कारण या दोन्ही माणसांचा इतिहास काय सांगतो, तर जेव्हा जेव्हा हे दोघे एकत्र आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण हादरलंय, हे लक्षात ठेवा. पण मंडळी, आज मी तुम्हाला फक्त मोर्चाबद्दल सांगणार नाही, आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यामागचा खरा खेळ काय आहे. ठाकरे बंधू नीटच्या मुद्द्यावर एकत्र आले हे वरवर दिसतं, पण आतमध्ये नेमकं काय सुरू आहे हे आज उघड करतो. मंडळी, तयार आहात ना? मंडळी, आधी एक गोष्ट लक्षात घ्या, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे एकत्र येणं म्हणजे काय असतं हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्यांचा इतिहास माहीत असायला हवा. कारण या 2 भावांमधला संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात जुना आणि सर्वात खोल संघर्ष आहे. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा काय झालं होतं मंडळी? त्यावेळी एकमेकांवर इतकी जोरदार टीका झाली की दोन्ही बंधूंमध्ये विस्तवही जात नाही असं म्हटलं जात होतं. एकमेकांच्या विरोधात भाषणं झाली, एकमेकांच्या विरोधात आरोप झाले, आणि महाराष्ट्राने विचार केला की हे दोघे कधीच एकत्र येणार नाहीत. पण मंडळी, राजकारणात कधीच नाही असं होत नाही, हे लक्षात ठेवा. राजकारणात फक्त एकच गोष्ट कायमस्वरूपी असते आणि ती म्हणजे फायदा. जिथे फायदा तिथे एकत्र, जिथे फायदा नाही तिथे वेगळे. हा राजकारणाचा सगळ्यात मूलभूत नियम आहे आणि ठाकरे बंधूंनी हाच नियम पाळलाय मंडळी. आता बघा मंडळी, ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आले कधी, तर मराठीच्या मुद्द्यावर. महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून हिंदी सक्तीचा आदेश दिला आणि त्या आदेशाने महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात आग लागली आणि त्या आगीत ठाकरे बंधूंनी आपले हात शेकले, हे लक्षात ठेवा. मंडळी, मराठीचा मुद्दा हा ठाकरे घराण्याचा मूळ मुद्दा आहे. बाळासाहेबांनी मराठीसाठी लढले म्हणून शिवसेना जगली, मोठी झाली आणि मराठी माणसाच्या मनात घर करून राहिली. त्यामुळे मराठीचा मुद्दा आला की ठाकरे बंधूंना एकत्र यायला वेळ लागत नाही, कारण हा मुद्दा त्यांचा आत्मा आहे, आत्मा मंडळी. त्यावेळी काय झालं, तर ठाकरे बंधूंनी मुंबईत मोर्चाची घोषणा केली. सरकार बॅकफूटवर गेलं, आदेश मागे घेतला आणि ठाकरे बंधूंनी विजयी मेळावा घेतला. मंडळी, हे बघितलं का तुम्ही? एकत्र आले, एक मुद्दा उचलला, सरकार माघारी गेलं, विजय साजरा केला आणि मग पुन्हा वेगळे झाले. हे एकदा नाही, दोनदा नाही, तर वारंवार झालं आहे, हे लक्षात घ्या. मंडळी, आता मला सांगा, हिंदी सक्तीनंतर काय झालं? महानगरपालिका निवडणुका आल्या, मराठीच्या मुद्द्यावर युती केली, एकत्र लढले, पण निकाल काय लागला? तर एकाही महानगरपालिकेत घवघवीत यश नाही. मुंबई महानगरपालिकेतली शिवसेनेची सत्ता गेली आणि मग काय झालं, तर ठाकरे बंधू पुन्हा वेगळे झाले. मंडळी, हा योगायोग आहे का की आकडेवारी आहे? बघा, महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेने मुंबई महानगरपालिका आयुक्तांविरुद्ध आंदोलन केलं. त्यात शिवसेना उद्धव नव्हती. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं, त्यात मनसे नव्हती. म्हणजे मंडळी काय, तर निवडणुका असताना एकत्र, निवडणुका नसताना वेगळे, हे पॅटर्न आहे मंडळी. पॅटर्न हे लक्षात ठेवा. आता मंडळी, एक धक्कादायक गोष्ट सांगतो तुम्हाला. नीटच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येण्यापूर्वी काय झालं होतं ते पहा. मंडळी, रविवारी 19 जुलैला शिवाजी पार्क जवळ उद्धव ठाकरेंचं आंदोलन झालं. त्यात संजय राऊत होते, आदित्य ठाकरे होते, उद्धव ठाकरे स्वतः होते, पण राज ठाकरे नव्हते. मंडळी, घराजवळच आंदोलन होतं आणि राज ठाकरे नव्हते, हे कसं आणि का, हा प्रश्न कुणी विचारला का? त्यावेळी नाही मंडळी, कुणी विचारला नाही. पण आज मी विचारतो, कारण या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण राजकारण उलगडून दाखवतं. त्यानंतर उद्धव ठाकरे दिल्लीला जंतर मंतरवर गेले, तेव्हाही राज ठाकरे त्यांच्यासोबत नव्हते.
मग अमित ठाकरे एकट्याने दिल्लीला गेले. मग शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं तेव्हा अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यायला गेल्या. आणि मग 22 जुलैला राज ठाकरे शिवाजी पार्कवर आले आणि विद्यार्थ्यांशी बोलले. मंडळी, हे सगळं बघा एक एक करून हळूहळू एक एक पाऊल टाकत दोन्ही बाजू एकमेकांकडे सरकत होत्या. आणि शेवटी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन्ही बंधूंची पत्रकार परिषद झाली आणि 26 जुलैच्या मोर्चाची घोषणा झाली. मंडळी, आता हा मोर्चा नेमका कसा असेल ते सांगतो. शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर हा मार्ग आहे. सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. मोर्चात फक्त तिरंगा झेंडा असेल, बाकी कुठलाही झेंडा नसेल. आणि राज ठाकरेंनी स्पष्ट सांगितलं की कोणी चुकीचा प्रकार करायचा प्रयत्न केला तर फटकावून काढू. आता मंडळी, हे तिरंगा झेंड्याचं महत्त्व लक्षात घ्या. हे सांगणं महत्त्वाचं आहे, कारण यात शिवसेनेचा भगवा नाही, मनसेचा झेंडा नाही, फक्त तिरंगा. म्हणजे हे आंदोलन पक्षाचं नाही, हे आंदोलन जनतेचं आहे असा संदेश द्यायचा आहे मंडळी. आणि हा संदेश अत्यंत चतुराईनं दिला आहे. कारण जेव्हा तुम्ही म्हणता हे पक्षाचं नाही जनतेचं आहे, तेव्हा जास्त लोक येतात. आणि जास्त लोक म्हणजे जास्त राजकीय ताकद. हे समीकरण सरळ आहे मंडळी. आता एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि हा प्रश्न तुम्हीही मनात विचारत असाल. तो प्रश्न म्हणजे ठाकरे बंधू नीटच्या मुद्द्यावर एकत्र आले. हे खरं आहे, पण त्याच्या आधी ते वेगळे का होते? आधी उद्धव ठाकरे एकट्यानं आंदोलन करत होते, मग अमित ठाकरे एकट्यानं दिल्लीला गेले, मग राज ठाकरे एकट्यानं विद्यार्थ्यांशी बोलले आणि मग एकत्र पत्रकार परिषद. हे असं का झालं मंडळी? याचं उत्तर सांगतो. मंडळी, राजकारणात एकत्र यायला वेळ लागतो, कारण दोन्ही बाजू आधी बघतात की मुद्द्याला किती प्रतिसाद आहे, किती लोक येत आहेत, किती जनभावना आहे. आणि जेव्हा त्यांना खात्री पटते की हा मुद्दा मोठा आहे, तेव्हाच ते एकत्र येतात. मंडळी, हा राजकारणाचा नियम आहे. आणि नीटच्या मुद्द्यावर नेमकं हेच झालं. आधी आंदोलन सुरू झालं, मग लाठीचार्ज झाला, मग देशभरात संताप पसरला, मग जेनझी रस्त्यावर उतरली आणि मग ठाकरे बंधू एकत्र आले. कारण त्यांना दिसलं की हा मुद्दा मोठा आहे, हा मुद्दा राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे. मंडळी, आता एक गोष्ट सांगतो जी अनेकांच्या लक्षात आली नाहीये. जेनझी म्हणजे तरुण पिढी मंडळी. आणि या पिढीची मतं किती महत्वाची आहेत ते सांगतो. महाराष्ट्रात एकूण मतदारांपैकी जवळपास 35 ते 40% मतदार हे तरुण आहेत. आता हे 35 ते 40% मतदार जर एखाद्या पक्षाच्या बाजूने वळले तर काय होईल? मंडळी, निवडणुकीचं गणित बदलून जाईल. आणि हे ठाकरे बंधूंना माहीत आहे, हे सत्ताधाऱ्यांनाही माहीत आहे. म्हणूनच या आंदोलनाकडे सगळे इतक्या गांभीर्याने बघत आहेत. मंडळी, नीटच्या मुद्द्यावर सरकार अडचणीत आहे हे खरं आहे, कारण विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, आंदोलनकर्त्यांवर कारवाई झाली आणि सरकार म्हणत राहिलं की आम्ही योग्य करतोय. पण जेव्हा तरुण रस्त्यावर उतरतो ना मंडळी, तेव्हा सरकार अडचणीत येतं हे इतिहास सांगतो. आणि हा इतिहास ठाकरे बंधूंना चांगला माहीत आहे. मंडळी, आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. ठाकरे बंधूंनी आतापर्यंत कोणते मुद्दे उचलले ते बघा. आधी मराठीचा मुद्दा, मग हिंदुत्वाचा मुद्दा आणि आता नीट जेनझीचा मुद्दा. मंडळी, या 3 मुद्द्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ते लक्षात आलं का तुम्हाला? हे 3ही मुद्दे असे आहेत जे सामान्य माणसाला थेट स्पर्श करतात. मराठी माणसाचा अभिमान, विद्यार्थ्यांचं भवितव्य, हिंदुत्वाची भावना, या 3 गोष्टींवर महाराष्ट्रातला माणूस भावनिकदृष्ट्या जोडला जातो. आणि भावनिक मुद्दे राजकारणात सर्वात जास्त चालतात हे लक्षात ठेवा मंडळी. पण मंडळी, एक प्रश्न उठतो आणि तो प्रश्न उठवणं आवश्यक आहे, कारण आपण पत्रकार आहोत आणि प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. तो प्रश्न म्हणजे मराठीचा मुद्दा संपला का? नाही संपला. हिंदुत्वाचा मुद्दा संपला का? नाही संपला. मग ते मुद्दे मागे का गेले आणि नवीन मुद्दा का आला? मंडळी, याचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे. मंडळी, काही राजकीय विश्लेषक असं म्हणतात आणि ते म्हणणं दुर्लक्ष करता येत नाही. ते म्हणतात की ठाकरे बंधू एकत्र येतात तेव्हा निवडणुकीची संधी असते किंवा राजकीय फायदा दिसतो. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हा महानगरपालिका निवडणुका होत्या. आता नीटच्या मुद्द्यावर एकत्र आले तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. ही वेळ योगायोग आहे का मंडळी? हा प्रश्न तुम्हालाच सोडतो. विचार करा. महानगरपालिका निवडणुकीनंतर मनसेने आयुक्तांविरुद्ध आंदोलन केलं.
तेव्हा शिवसेना नव्हती. उद्धव ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केलं तेव्हा मनसे नव्हती. म्हणजे जेव्हा निवडणुकीचा थेट फायदा दिसत नव्हता तेव्हा ते एकत्र नव्हते. आणि आता जेव्हा तरुण मतदारांची मतं मिळवण्याची संधी आहे तेव्हा एकत्र आले. हे पॅटर्न लक्षात घ्या मंडळी, पॅटर्न. मंडळी, आता राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं गेलं ते पहा. सरकार आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळतंय. विद्यार्थ्यांना मारण्याची काय गरज होती? पदाची जबाबदारी घेता तर अपयशाची जबाबदारी सुद्धा घेतली पाहिजे. हे शब्द ऐका मंडळी, हे शब्द फक्त नीट बद्दल नाहीत. हे शब्द सरकारवरचा थेट हल्ला आहे. पदाची जबाबदारी आणि अपयशाची जबाबदारी हे वाक्य मंत्र्यांना थेट लक्ष करतं. आणि हे वाक्य पुढच्या निवडणुकीत वापरलं जाणार हे नक्की लिहून ठेवा मंडळी. कोण विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि कोण विरोधात हे 26 जुलैच्या मोर्चात कळेल असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. हे वाक्य बघा मंडळी, हे वाक्य म्हणजे एक राजकीय कोंडी आहे. कारण आता जे नेते या मोर्चात येणार नाहीत त्यांच्यावर आरोप होईल की ते विद्यार्थ्यांच्या विरोधात आहेत. हे राजकारण आहे मंडळी, चतुर राजकारण. मंडळी, आता एक गोष्ट बघा. या पत्रकार परिषदेत दोन्ही बंधूंनी स्पष्ट सांगितलं की महाराष्ट्रात आंदोलन आणखी प्रखर करणार आहे. म्हणजे हा मोर्चा शेवटचा नाही, हा मोर्चा सुरुवात आहे मंडळी, सुरुवात. आणि ही सुरुवात कुठे जाऊन थांबेल हे आज सांगणं कठीण आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की सत्ताधाऱ्यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केलं तर त्यांना नंतर पस्तावावं लागेल. मंडळी, मुंबईत मोर्चा निघणं ही साधी गोष्ट नाही. कारण मुंबई हे महाराष्ट्राचं हृदय आहे. मुंबईत जे होतं ते देशभर दिसतं. आणि शिवाजी पार्क हे काही सामान्य ठिकाण नाही मंडळी. शिवाजी पार्क हे बाळासाहेब ठाकरेंचं मैदान आहे. हे ठाकरे घराण्याची ताकद सांगणारं मैदान आहे. आणि त्याच मैदानातून मोर्चा सुरू होऊन सिद्धिविनायक मंदिरात जाणार आणि तिथे साखर घातलं जाणार. हा संदेश अत्यंत स्पष्ट आहे मंडळी. मंडळी, आता शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो. ठाकरे बंधूंच्या या युतीचं पुढे काय होईल हा प्रश्न आहे. महानगरपालिका निवडणुकीनंतर युती झाली पण ती टिकली नाही. आता पुन्हा एकत्र आले, मग पुढे काय होईल हे सांगण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. राजकारणात दोन प्रकारच्या युत्या असतात. एक असते मूल्यांवर आधारित युती आणि दुसरी असते फायद्यावर आधारित युती. मूल्यांवर आधारित युती टिकते, फायद्यावर आधारित युती मोडते. आता ठाकरे बंधूंची युती कोणत्या प्रकारची आहे हे ठरवणार आहे 26 जुलैचा मोर्चा आणि त्यानंतरचे महिने. मंडळी, एक गोष्ट मात्र नक्की आहे. विद्यार्थ्यांचा मुद्दा हा खरा आहे. नीटमध्ये झालेला गोंधळ हा खरा आहे. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज हा खरा आहे. आणि या खऱ्या मुद्द्याचा राजकीय वापर होणार असेल तर त्यात विद्यार्थ्यांचा फायदा होतो की नाही हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाने विचारायला हवा. मंडळी, आज इतकंच. आणि तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ठाकरे बंधू घावल ते पावल हे धोरण राबवत आहेत का की विद्यार्थ्यांसाठी खरोखर लढत आहेत? तुमच्या मनात काय आहे ते कमेंट करून सांगा. कारण महाराष्ट्राचं मन काय आहे ते आम्हाला कळायला हवं. लाईव्ह महाराष्ट्र 24 वर आजचा हा भाग इथेच संपतो. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि कमेंट करून आम्हाला सांगा की तुम्हाला काय वाटतं. पुढचा मोर्चा महाराष्ट्राचं राजकारण बदलेल का? धन्यवाद मंडळी. लाईव्ह महाराष्ट्र 24 वर पुन्हा भेटू.